जिल्ह्यातील शेगाव इथं रेल्वे स्थानकावर आज दिनांक 12 जुलै रोजी रात्री 10च्या सुमारास भुसावळकडून नागपूरकडे जाणाऱ्या भुसावळ नागपूर पॅसेंजर क्रमांक 51285 डाऊन गाडी शेगाव स्थानकावर आली। स्टेशन परिसरात ड्युटीवर कार्यरत असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक संजय बोरुडे यांना पॅसेंजर गाडीत अज्ञात 3 इसम संशयितरित्या ट्रेनमधून उतरताना निदर्शनास आला। त्यांना आवाज दिला असता तिघांनी आपल्या जवळ असलेल्या थैला सोडून अंधाराच्या दिशेने पळ काढून पसार झाले। संजय बोरुडे यांनी त्यांच्या सोडलेल्या थैल्यांची चेकिंग केली असता त्या थैल्यामध्ये टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या अंदाजे 10,036 रुपये किमतीच्या एकूण 385 बाटल्या आढळून आल्या। रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक संजय बोरुडे, निरीक्षक राजेश बडे, एएसआय विजय साळवे, विशेष कृपया ब्रांच रंजन तेलक यांनी पूर्ण कारवाई करून मुद्देमाल जीआरपी शेगाव यांना जप्ती पंचनामा बनवून सुपूर्द केला। बऱ्याच दिवसापासून अशी सूचना मिळाली होती की रेल्वे मार्गे देशी दारूचं आवागमन अवैधरित्या होत आहे, परंतु याबाबत अशी पूर्ण सूचना अजून तरी मिळाली नव्हती। परंतु निरीक्षक राजेश बडे यांच्या मार्गदर्शनात आरक्षक संजय बोरुडे याने शेवटी या गोष्टीचा छडा लावला आणि नागपूर वर्धा पॅसेंजर या पॅसेंजरमध्ये 386 बोटल देशी दारू एकूण 10,036 रुपयांचा माल हस्तगत केला। विजय कुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, बुलढाणा।